खरं तर शोभायात्रा या डोंबिवलीतून सुरुवात झाली आणि त्यानंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये अशाच प्रकारच्या शोभायात्रा निघू लागल्या आणि आता तर सर्वच शहरांमध्ये मुख्य रस्त्यांवर अशा प्रकारच्या शोभायात्रा आपल्याला पाहायला मिळतात आणि हाच शोभायात्रांचा उत्साह उत्साहानं ही चिमुकले जे आहेत ते आपल्याला त्यांना कला जी ती सादर करताना पाहायला मिळतात. किती दिवसापासून तयारी करते बा? किती दिवसापासून तयारी करते? 3 दिवसापासून तयारी करते. आणि आपण जर पाहिलं तर एक छोटासा मावळ आपल्या सोबत असतात. काय नाव आहे तुझं? तिथे बघ मला, तिथे बघ, तिथे बघ. काय नाव आहे तुझं? काय नाव? काय बनलायस तू आज? मावळा बनलायस? बरं. किती दिवसापासून तयारी करत होता तू? आज काय आहे? आपण जर पाहिलं तर लहान लहान मुलांचा उत्साह आज शिकेला पोहोचलेला आहे मोठ्या प्रमाणात. ही सुद्धा चिमुकली अशी नटून सुंदर अशी बनवून आज लेझिम आपल्या सादर करते. आज काय बाळा? नाही, आज सण कोणता आहे? तू किती दिवसापासून तयारी करते? रुबिना पठाण आमच्या प्रतिनिधी सध्या गिरगावमधल्या या चिमुकल्यांबरोबर संवाद साधताना आपण पाहत होतो आणि आज लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत अनेक जण अशा शोभायात्रांमध्ये विविध संदेश सहभागी झालेले पाहायला मिळतात. मराठी परंपरांचं आज अशा प्रकारे सादरीकरण या शोभायात्रांमधून पाहायला मिळतं. विविध संदेश पाहायला मिळतात. तर आपली मराठी भाषा बोलायला शिका आणि आपली मराठी भाषा बोला, आपली संस्कृती जपा, अशा प्रकारचा हा संदेश दिलेला आहे आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा या संदेशातून सर्व जनतेला दिल्या गेलेल्या आहेत. तेव्हा या शोभायात्रांमधून समाजोपयोगी संदेशसुद्धा दिले जातात. डोंबिवलीतल्या शोभायात्रांमध्ये तर खूप वेगवेगळ्या पद्धतीनं हे सामाजिक संदेशपर चित्ररथसुद्धा सहभागी झालेले असतात. विविध संस्था, त्याचप्रमाणे समाजकार्य करणाऱ्या अनेक संस्था या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या असतात, जेणेकरून हा सगळा संदेश समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे या संदर्भात सादरीकरण करत असतात. तर हा सगळा उत्साह आज आपण पाहतोय गिरगाव, ठाणे अशा शोभायात्रांमधून. तर गिरगावमधल्या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये मराठीचा जागर पाहायला मिळाला आणि या स्वागत यात्रेमध्ये एक तरुण मराठी बोलायला शिका, मराठी संस्कृती जपाचे हे सगळे बॅनर घेऊन सहभागी झालेला आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे. मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरभरामध्ये जे तरुण तरुणी आहेत, नागरिक आहेत, ते सज्ज झालेत आणि या उत्साहात सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे गिरगावमधली शोभायात्रा. या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं तरुणी हजेरी लावतात, सहभागी होतात. मात्र दुसरीकडे एकीकडे मराठमोळं पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने सगळे जे तरुण तरुणी आहेत ते वेशभूषेत येतात. मात्र दुसरीकडे त्यांच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये एक वेगवेगळ्या ग्रुपकडे सामाजिक संदेश देणारे जे आहेत ते फलक असतात. वेगवेगळे देखावे ते साकार करून या ठिकाणी येतात. आता एक तरुण या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे. मराठी भाषा ही बोलायला शिका, मराठी भाषा जपा, मराठी संस्कृती जपा, असं ते सगळ्यांना आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर मुंबईचं राजकारण जर म्हटलं तर मराठी लोक बोलत नाही किंवा अमराठी या विषयाच्या अवतीभोवती फिरतो. आज तू सुद्धा एक संदेश देतो, काय सांग? आणि आता ते मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये राहतात ना, त्यांनी ते बाहेर असतात ना कुठे त्यांनी मराठी बोलायला शिका. कारण की ते मराठी शिकत नाही, काय काय गुजराती असतात, काय हिंदी असतात, काय उत्तर म्हणतात. ते लोकांनी महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोलत नाही, काय नाही, तर त्यांनी मराठी बोलायला शिका. मराठी संस्कृती जपली पाहिजे असं ते प्रत्येकाला आवाहन करताना हा तरुण आपल्याला सध्या गिरगावच्या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सीमा आडे, झी 24 तास, मुंबई.